झी 24 तास एक पाऊल पुढे। शहरी भागात लहान रोपांऐवजी 10 ते 12 फुटाच्या झाडांना मागणी वाढली आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं 5 एकर क्षेत्रात नर्सरी विकसित करून 40 ते 45 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण केली आहे। धुळे जिल्ह्यातील मोराणे गावात राहणारे हे आहेत महेंद्र पाटील। गेल्या 12 वर्षांपासून त्यांनी आपल्या माया नर्सरीचं काम हाती घेऊन आजवर आपल्या प्रगतीत सातत्य ठेवलंय। मात्र शहरी भागातल्या बदललेल्या गरजा लक्षात घेता त्यांनी आता रोपं मोठी करून ती विकण्याची नवी पद्धत सुरू केली आहे। कारण शहरी भागात बदललेल्या गरजा आणि वेळेच्या अभावामुळे लोकांना लहान रोपं वाढवणं अशक्य बनलंय। त्यामुळे त्यांनी चक्क 12 फुटांपर्यंत झाडं वाढवून ती विकण्यास सुरुवात केली आहे। लोकांकडून मोठ्या रोपांची मागणी होत असल्यानं त्यांनी 5 एकरावर या नर्सरीचं काम विस्तारलंय। त्यासाठी त्यांना 8 लाख रुपयांचा खर्च आलाय। आजच्या या आधुनिक युगामध्ये लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही ही मोठी नर्सरी 5 एकरामध्ये चालू केलेली आहे। तर त्याच्यामध्ये नारळ आहे, पिस्टल पाम आहे, बॉटल पाम आहे, पॅथोडी आहे, वड आहे, पिंपळ आहे, गुलमोहर आहे, पेट्रोफॉर्म आहे, त्याच्यानंतर सप्तपर्णी आहे। हे याच्यातली आम्ही रोपं बनवलेले आहेत। पण ते रोपं आज जास्त पाण्यामध्ये आम्ही तयार न करता या ठिबक सिंचनामध्ये रोपं बनवलेली आहेत। प्रत्येक याला बुंद पाणीमधून काही जरी म्हटलं तर एका पिशवीला 1 लिटरपर्यंत पाणी बसू शकतं। बस एवढ्या याच्यामध्ये आम्ही तयार केलेलं आहे। राज्यात विविध योजनांसाठी लागणारी मोठी झाडं विकसित करणाऱ्या नर्सऱ्या उपलब्ध नसल्यानं परराज्यातील नर्सऱ्यांमधून झाडं आणावी लागतात। ही गरज लक्षात घेऊन पाटील यांनी स्वतःच छोट्या रोपांऐवजी झाडं विकसित केली आहेत। लोकांना वेळ नाही आहे आजच्या युगामध्ये, पण त्याच्यामध्ये रोपं लोकांना लहान लहान नकोय। त्या याच्यामध्ये 10 फुटी 12 फुटी अशी रोपं पाहिजे। 10 ते 12 फुटीची रोपं राहिल्यानंतर त्यांना बकऱ्या खाऊ शकत नाही, गुरंढोरं खाऊ शकत नाही, असं पाहिजे। कमी पाण्यात आणि स्थानिक स्तरावर विकसित करण्यात आलेल्या या झाडांच्या किमती तुलनेनं निश्चितच कमी आहेत। लोक परराज्यामधून मोठमोठी रोपं आणतात, ती एवढी महाग असतात तर त्या याच्यामध्ये 300-350 रुपयाला एक रोपं पडतं। पण त्या याच्यामध्ये आम्ही कमीत कमी रुपयामध्ये आम्ही हे रोपं देऊ। हे रोप काही जरी म्हटलं तर 200-250 रुपयापर्यंत हे रोप पडणार आहे 10 ते 12 फूटमध्ये। त्याच्यामध्ये नारळ सुद्धा येणार आहेत। महेंद्र पाटील आर्थिक उन्नतीकडेच झेपावताना दिसत आहेत। झी 24 ताससाठी धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।